रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अखेर भाजपकडे आली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत। राणेंच्या नावाची आज घोषणा होणार आहे अशी माहिती भाजपच्या गोटातून हाती येते। एक मोठी बातमी म्हणावी लागेल। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुढारी न्यूजला ही सगळी माहिती समजते। नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा अखेर भाजपकडे आलेली आहे। नारायण राणे यांच्या नावाची घोषणा होणार अशा पद्धतीच्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या आणि अखेर आज त्याची घोषणा होऊ शकते असं म्हटलं जातंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ही अखेर माहितीमध्ये भाजपकडे आलेली आहे। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ओम, नारायण राणे यांच्या नावाची घोषणा होत असेल तर मग राऊत विरुद्ध राणे हा सामना आता बघायला मिळणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये। कशा पद्धतीचा हा चुरशीचा सामना असेल? रेडी हा सामना राऊत विरुद्ध राणे हा असा नसणार, तर हा सामना थेट उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे विरुद्ध उबाठा गट अशा प्रकारचा हा सामना। आपण पाहिलं असेल गेल्या अनेक वर्षांपासून कोकणामध्ये जेव्हापासून नारायण राणेंनी शिवसेना सोडली होती तेव्हापासून हा संघर्ष सातत्याने गेल्या 20 वर्षांमध्ये आपण पाहिला होता। त्याची वारंवार उदाहरणं, त्याची वारंवार परिणती सुद्धा अनेक घटनांमधून दिसून आली होती। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नारायण राणेंना थेट उमेदवारी मिळाली। पण आपण यापूर्वी जर इतिहास पाहिला तर यापूर्वी कोकणामध्ये 2014 साली नारायण राणेंचा धक्कादायक पराभव करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांच्या माध्यमातून केलं होतं। त्यामुळे आता जेव्हा थेट नारायण राणे 10 वर्षांच्या अंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत तेव्हा त्यांना पराभूत करण्यासाठी, त्यांना आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट हा अत्यंत आक्रमकपणे प्रचार करणार स्पष्ट आहे। दुसऱ्या बाजूला महायुती असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सगळीच मंडळी नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे कोकणामध्ये एक प्रमुख प्रबल उमेदवार भाजप आणि महायुतीला मिळालाय। जर नारायण राणे या निवडणुकीमध्ये जिंकले तर एक खूप मोठा मेसेज कोकणामध्ये जाईल, उद्धव ठाकरेंना खूप मोठा धक्का बसेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणेंच्या नावाची चर्चा जी सातत्यानं होते ती त्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होऊ शकते। रात्री या सगळ्या संदर्भामध्ये वर्षा आणि वस्त्यांनी एक बैठक सुद्धा झाली। कशा प्रकारे किरण सामंत आणि उदय सामंतांना शांत केलं जाऊ शकतं, त्यांना समजावून सांगितलं जाऊ शकतं, कारण त्यांचा सुद्धा स्टे या मतदारसंघामध्ये जो आहे, जो एक मताधिक्याचा जो त्यांचा स्टे आहे, जो एक गठ्ठा मतदान त्यांच्याकडे आहे, त्या अनुषंगानं सामंत बंधूंना सुद्धा शांत करण्याचं मोठं आव्हान महायुती समोर होतं। ते काही प्रमाणात थोपवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना यश आलंय असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर दृष्ट्या असतील नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होणं ही एक खूप मोठी आणि महत्वाची बाब आहे। नारायण राणे जर जिंकले तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना खूप मोठा धक्का देण्यामध्ये राणे यशस्वी ठरतील असं सध्या तरी बोललं जाते। त्यामुळे नारायण राणेंच्या नावाची घोषणा कधी होणार आणि त्यानंतर कशा प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या सगळ्या गोष्टीला उत्तर देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जी निश्चित। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी आणि याच सगळ्या महत्त्वाच्या बातमी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विठोबा सर, आपण बघतोय की आता थेट जसं आता ओम म्हणाला की उद्धव ठाकरे विरुद्ध राणे असा हा सामना आपल्याला बघायला मिळेल। जेव्हापासून राणे भाजपात गेलेत तेव्हापासून थेट टीका करतायत उद्धव ठाकरेंवर, आदित्य ठाकरेंवर आणि आता हा संघर्ष थेट आता आपल्याला रणांगणातच बघायला मिळेल निवडणुकीच्या असं चित्र दिसतंय। कशी चुरस असेल नेमकी निवडणुकीची? रिद्धी, राणे विरुद्ध शिवसेना आणि तेही कोकणात, म्हणजे आपण बघायला पाहिजे की हा सामना कसा चुरशीचा होईल। कारण ही लढाई अत्यंत प्रबळ असेल, चुरशीने लढली जाईल आणि ईर्षेने लढली जाईल, जिंकण्यासाठी लढली जाईल। दोन्ही बाजूंकडून कोणतीही कसर ठेवली जाणार नाही आणि राणे आणि शिवसेना यांच्यात केवळ मैदानातलंच युद्ध नसेल तर ते सगळ्या पातळ्यांवरचं युद्ध असेल। सगळ्यात महत्त्वाचं 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये। एकतर ही जागा शिवसेनेकडे 1996 पासून सातत्यानं होती। मध्ये 2009 मध्ये जेव्हा निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, हा एक अपवाद सोडला तर शिवसेनेने सातत्यानं या मतदारसंघात विजय मिळवला। म्हणजे राणे सोडून गेल्यानंतर एकदा पराभव, अन्यथा सतत त्या आधी आणि नंतर सातत्यानं शिवसेना इथे विजयी होत गेली। दुसरी गोष्ट बघायची झाली तर 1996 पासून आतापर्यंत इथली निवडणूक ही राणेंभोवती फिरत राहिली आहे। कारण शिवसेनेत असताना जरी सुरेश प्रभू निवडून येत असले तरी राणेच त्या विजयाचे खरे शिल्पकार असायचे। 2009 साली जेव्हा राणे काँग्रेसमध्ये गेले होते आणि निलेश राणे रिंगणात होते तेव्हाही राणेच या मतदारसंघात त्या विजयाचे शिल्पकार होते। आणि त्याच्यानंतर 2014 आणि 2019
विनायक राऊत विरुद्ध निलेश राणे असाच सामना होता आणि या दोन्ही सामन्यात निलेश राणेंना पराभव पत्करावा लागला होता. अर्थात या 2 वेळच्या पराभवाची कसर मोठे राणे यावेळी भरून काढणार का हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यासाठीच ते मैदानात उतरतील. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही म्हणतो की 1996 पासून इथे राणेंभोवती ही निवडणूक जरी फिरत असली तरी तेवढाच कालावधीत म्हणजे गेली 3 दशकं भाजपा ही जागा आपल्याकडे मिळवण्यासाठी म्हणजे सिंधुदुर्गात वर्चस्व मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे. आणि भाजप जेव्हा प्रयत्नशील असतं तेव्हा त्यांना तशी घाई त्यावेळी तरी नसायची. ते हळूहळू आपलं वर्चस्व वाढवत न्यायचे. तसं ते त्यांनी वर्चस्व वाढवत नेलं. भाजप आता एक प्रबळ राजकीय पक्ष म्हणून सिंधुदुर्गात तिथे पाय रोवून उभा आहे. अशा वेळी राणेंची साथ त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे अर्थातच यावेळची लढाई ही अत्यंत चुरशीची असेल. तिसरी गोष्ट, जेव्हा 1996 पासून शिवसेनेकडे ही जागा आहे आणि यावेळी ही जागा शिंदेना गमवावी लागत आहे. म्हणजे शिवसेना जरी शिंदेकडे असली तरी मुंबईनंतर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि त्यातली एक सातत्यानं जिंकणारी जागा जेव्हा भाजपच्या या वाटाघाटीमध्ये भाजपला सोडावी लागते आहे तेव्हा एक मोठी रिॲक्शन तिथून स्थानिक कार्यकर्त्यांमधून येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की सामंत बंधू हे तिथलेच तेवढेच प्रबळ आहेत तिथे आणि ते मनापासून काम करतील का, त्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि अगदी विठोबा सर, जसं तुम्ही म्हणताय की एकंदरीत ही चुरस सगळ्या पातळ्यांवर बघायला मिळेल आणि प्रत्यक्ष या सगळ्या चुरशीमध्ये ज्यांचा सहभाग असू शकतो ते ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वैभवजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर तुमचं. आता आपण बघतोय नारायण राणे यांच्या नावाची कदाचित थोड्या वेळात घोषणा सुद्धा होईल. राऊत विरुद्ध राणे हा सामना बघायला मिळणं, यापेक्षा सुद्धा असं मला विचारायचं की शिवसेनेमध्ये ही फूट पडल्यानंतर शिंदे गट ठाकरे गट असं झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक होतीये तुमची. कशा पद्धतीची तयारी आहे तुमची? जर राणे तुमच्या विरोधात असतील तर काय नेमका संघर्ष करणार तुम्ही? खरं तर याआधी सुद्धा राणेंना आम्ही 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा आम्ही 2 वेळा याच लोकसभा मतदारसंघामधून पराभूत केलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे राणेंना नेहमी शिवसेनेच्या विरुद्ध घर रोखण्यासाठी भाजपने पुढे केलेलं असतं. आणि हा भाजपचा गैरसमज आहे की राणे जर आमच्या विरुद्ध बोलले तर आम्ही चितावतो, आम्हाला दुःख होतं. परंतु आता आम्हाला ही एक संधी मिळाली आहे की भाजपच्या ताकदीने राणेंना आम्हाला पराभूत करायचं आहे. भाजप आणि राणेंनी एकत्र ताकद आल्यानंतर आम्हाला पराभूत करायचं आहे. ज्याप्रमाणे याआधी बाळासाहेबांना त्यांनी त्रास दिला आणि आता सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सातत्याने टीका करत असतात आणि ह्याचा पराभवाचा बदला किंवा या वेगवेगळ्या गोष्टीचा बदला आम्हाला घेण्याची संधी मिळाली आहे. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की कोकणातली जनता ही शिवसेनेबरोबर आहे, उद्धव ठाकरेंबरोबर आहे. मगाशी विठोबा सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे की हा शिवसेनेचाच मतदार आहे, शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही पुन्हा एकदा तो बालेकिल्ला आमचाच आहे हे दाखवण्याची आम्हाला संधी आहे. आणि ती आम्ही संधी खरं तर राणेंना उमेदवारी, आपण सांगताय राणेंना उमेदवारी जाहीर होईल, परंतु गेल्या आता 7 याद्या भाजपने वेगवेगळ्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांना, जे केंद्रीय मंत्री होते ते सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे. आज नवनीत राणांसारख्या सुद्धा प्रवेश करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु आज म्हणजे 32-33 उमेदवार झाल्यानंतर सुद्धा राणेंना अजून उमेदवारी जाहीर होत नाही. त्यामुळे राणेंची ताकद कमी झाली आहे की राणेंचा सर्वे चांगला नाही ह्यामुळे थांबलंय की राणेंचा हट्ट आहे या सत्यावर आमच्या विरोधात कोणच राहायला उभं पुढे येत नाही. हे सगळ्या गोष्टी आहेत त्या लवकरच स्पष्ट होतील. परंतु जर राणे उमेदवार असले तर निश्चितपणे आम्ही त्यांना पराभूत करू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. जी वैभवजी, तुम्हाला असंच मी थोडा वेळ आमच्यासोबत राहण्याची विनंती करते. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके जोडले गेलेले आहेत. गणेशजी, आपण बघतोय की आता राऊत विरुद्ध राणे असा सामना आहे. काही वेळात तुम्ही राणेंच्या नावाची घोषणा तुमच्याकडून होईल. कशा पद्धतीचं ही चुरशीची निवडणूक असेल असं तुम्ही बघताय या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी? बघा, नारायण राणे साहेबांचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फार मोठं काम आणि विशेषतः कोकणासाठीचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं कोकणामध्ये आणि ज्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये त्यांनी विकासाची कामं केलेली आहे त्याचा ठसा, त्याच्या लोकमानसावरती त्याचा फार मोठा प्रभाव आहे. आणि निश्चितपणे ते एकतर महाराष्ट्राचे नेते आहेत आणि विशेषतः कोकणाचे ते खरं म्हणजे फार लोकप्रिय असे नेते आहेत.
आणि सुरुवातीपासून म्हणूनच त्यांचं काम, तिथली एकूण परिस्थिती ह्या सगळ्या लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने ती जागा भारतीय जनता पार्टीकडे असावी याच्यासाठीचा आग्रह धरला होता. आणि त्यासाठीच तिथली उमेदवारी म्हणजे जाहीर करण्यासाठी जो विलंब लागत होता त्याची कारणं ती होती. कारण का आपला जी सध्याची म्हणजे शिवसेना आहे त्यांचाही आग्रह होता की ती जागा आमच्याकडे म्हणजे शिवसेनेकडे जावं म्हणून. पण तिथलं माननीय राणे साहेबांचं काम, भारतीय जनता पार्टीचं काम ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती जागा भारतीय जनता पार्टीकडे सोडण्याचा निर्णय झालेला आहे. आणि हे अत्यंत म्हणजे शिवसेना नेत्यांनी सुद्धा ते अगदी मनापासून स्वीकारलेलं आहे. आणि त्यामुळे लवकरच तिथून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर होईल आणि ती जागा भारतीय जनता पार्टी तिथं जिंकेल. कोणी काही असं म्हणलं की चुरशीची लढत वगैरे वगैरे आहे, तर तिथं काही चुरशीची लढत असणार नाही. अत्यंत म्हणजे काय त्याला म्हणतात की जी आमची भारतीय जनता पार्टीची ताकद पाहता आणि सध्याची शिवसेनेची जी विकलांग अवस्था पाहता तिथं अशा पद्धतीची काही चुरस वगैरे होणार नाही. तिथं फार प्रचंड मोठ्या मताने, बहुमताने तिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होईल. जी वैभवजी, आपण बघितलं गणेशजी थेट म्हणतात की शिवसेनेची जी विकलांग अवस्था आहे त्याच्यामुळे चुरस वगैरे काही होणार नाही असं ते म्हणतात. तुम्ही एकीकडे दावा करताय की आम्ही तर राणेंचा आधीच पराभव केलेला आहे, आमच्यासाठी पण ही चुरस नसेल. काय नेमकी प्रतिक्रिया याच्यावर? तर गणेशजीने सांगितल्याप्रमाणे नवनीत राणांपेक्षा राणेंचं काम थोडंसं कमी आहे हे भाजपने मान्य केलं आहे. कारण नवनीत राणांकडे सुद्धा त्या मतदारसंघात सुद्धा म्हणजे शिंदेची शिवसेना उमेदवारी मागत होती, परंतु त्यांची उमेदवारी टाळून त्यांची नवनीत राणेंची काल उमेदवारी जाहीर झाली. आणि राणेंचं एवढं मोठं काम असताना सुद्धा असं त्यांचं म्हणणं आहे की राणेंचं एवढं मोठं काम आहे, लोकप्रियता आहे, तरी त्यांची उमेदवार आज पण जाहीर झाली नाही. आणि त्यामुळे नवनीत राणांपेक्षा राणेंचं काम कमी आहे हे आधी त्यांनी मान्य केलं. आणि ही चुरशीची लढत होणार की न होणार ही आता येणारा काळ ठरवेल. परंतु राणेंना केंद्रीय मंत्री म्हणून गेल्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपण माहिती असेल की लोकसभेमध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिलीत, प्रश्न कुठला, राज्य कुठलं, पत्रकारांना कशी उत्तरं दिलीत. फक्त टीका करायचं एवढंच काम त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभा मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता भाजपला वाटत असेल की राणेंना घेऊन आम्ही शिवसेनेला लढत देऊ शकू, पण हा त्यांचा गैरसमज आहे. निश्चितपणे 7 मेला निवडणुकीच्या मतदानानंतर 4 जूनला हा त्यांचा भ्रमाचा पोकळा फुटल्याशिवाय राहणार नाही. बरं, वैभवजी आणि गणेशजी तुम्हाला दोघांनाही धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. शिवाय पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर आपल्यासोबत होते, त्यांनी या सगळ्या संदर्भात सविस्तर आपल्याला चर्चा केली आपल्याशी, त्यासाठी त्यांनाही धन्यवाद. आपण बघतोय भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असणार. थोड्याच वेळात त्यांच्या नावाची घोषणा होईल असं समजतंय. आता ठाकरेंची शिवसेनेची जेव्हा यादी काल जाहीर झाली तेव्हा त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी विनायक राऊतांचं नाव समोर आलेलं आहे. तेव्हा राऊत विरुद्ध राणे हा सामना पाहायला मिळेल. शिवसेनेत फूट पडली जेव्हा उद्धव ठाकरे आणि शिंदे गट असे जेव्हा 2 गट झाले त्याच्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे निश्चित त्या दृष्टीनं सुद्धा या निवडणुकीकडे पाहिलं जाऊ शकतं.